सर्वांना जय भीम नमो बुद्धाय। तर आज 7 फरवरी रमाई जयंतीनिमित्त इथे गीतांचा कार्यक्रम होता। तर मी इथे आलेली होती आणि सगळं शूट केलेलं आहे आणि तुम्हाला हे सगळं माझ्या YouTube चॅनल स्नेहा इलमकर ह्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। हजारोच्या साड्या हे सोनं नाणं हा मान सन्मान कोणामुळे? त्या माता सावित्री माता रमाईमुळे। अरे हम सब परुन के सावित्री माता भीमाई की बात, सावित्री माता भीमाई की बात, सावित्री माता भीमाई त्या सावित्री माईमुळे। अरे सावित्री माईनं काय केलं कधीतरी एखादी वेळ वाचून पहा। आम्ही फक्त याच्या त्याच्या सांगीटांगीवर राहतो की सावित्री माईनं शिक्षण दिलं, आम्ही एका शब्दात बोलून मोकळे होतो। अरे पण त्यांनी संपूर्ण आयुष्य तुमच्या भल्यासाठी घातलं, कधीतरी वाचून पहा। अरे हम सब परुन के भारत के सावित्री आएगी, अरे भारत के सावित्री आएगी, मनाए जयंती रमाई की। भारत के सावित्री आएगी, मनाए जयंती रमाई, भारत के सावित्री आएगी, मनाए जयंती कि भारत की सावित्री आई की और मनाए जयंती रमाई की। कारण 4 ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला के के 4 ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला। माझी आई सुद्धा बसली आहे, परंतु आमच्या मायबापानं आम्हाला फक्त जन्म दिला, परंतु त्या राष्ट्रमातांनी आमचं जीवनाचं सोनं केलं। म्हणून मी 4 ओळी लिहितो की गुलाबाची जागा कधी जाई घेऊ शकत नाही। अरे ऐकणाऱ्यांनो, जेवढी ऐकून राहिले एक एक शब्दाकडे लक्ष द्या की हे गुलाबाची जागा कधी जाई घेऊ शकत नाही आणि आईची जागा कधी ताई घेऊ शकत नाही। वाह वाह वाह। की गुलाबाची जागा कधी जाई घेऊ शकत नाही आणि त्या आईची जागा कधी ताई घेऊ शकत नाही। अरे मला जन्म जरी माझ्या आईने दिला सुभाषा, अरे मला
मला जन्म जरी माझ्या आईने दिला सुभाषा, पण त्या रमाईची जागा माझी आई पण घेऊ शकत नाही. की त्या रमाईची जागा माझी आई पण घेऊ शकत नाही. म्हणून या गीताचा पहिला अंतरा सादर करतो. अरे तुमको पढ़ाने तुमको पढ़ाने तुमको पढ़ाने तुमको पढ़ाने तुमको पढ़ाने सावित्री ने सहाय माना सन्मानाचं जीवन जगतो. सोनं नाणं गाडी घोडा पैसे असले, अरे खालं तुपा तूप रोटी कोणाच्या बदललं. पण हे दिवस दाखवासाठी त्या सावित्रीनं काय केलं, त्या रमाईनं काय केलं, कधीतरी वाचून पहा माझ्या मायबाप हो. अरे तुमको पढ़ाने सावित्री ने सहाय राष्ट्रपति बन गई द्रौपदी. अरे राष्ट्रपति बन गई द्रौपदी, बड़ी तुम्हारी शान है, बड़ी तुम्हारी शान है, बड़ी तुम्हारी शान है, बड़ी तुम्हारी शान है. राष्ट्रपती आज आदिवासी महिला राष्ट्रपती झाली. अरे इथे आमच्या आया बहिणींना चूल आणि मूल. अरे पहिले सती जात होत्या, सती ह्या टकलं करायला लागत होतं. तुमची इच्छा नसतानाही ओळख द्यायला लागत होतं. ओळख देत होते तुम्हाला शिक्षण नव्हतं. अरे तुम्हाला कुठल्याच प्रकारची मुभा नव्हती. त्या माता सावित्रीने इतके अथक प्रयत्न केले. अरे जीवाचं प्राण केलं माझ्या माय मावल्यानं. अरे तुमको पढ़ाने सावित्री ने सहाय अपमान है, सहाय अपमान है, सहाय अपमान है, सहाय अपमान है. राष्ट्रपति बन गई द्रौपदी, बड़ी तुम्हारी शान है, बड़ी तुम्हारी शान है, बड़ी तुम्हारी शान है. आणि आम्ही 7 जन्म जरी घेतले तर त्या राष्ट्रमातांचे उपकार आम्ही फेडू शकत नाही. म्हणून अरे मर जाएंगे ना सकेंगे, मर जाएंगे ना सकेंगे, मर जाएंगे ना सकेंगे, मर जाएंगे ना सकेंगे. भरपाई वो पाई पाएगी, भरपाई वो पाई पाएगी, भरपाई वो पाई पाएगी, भरपाई वो पाई पाएगी. भारत के सावित्री आएगी, उस भारत के सावित्री आएगी. मनाए जयंती रमाएगी, भारत के सावित्री आएगी, मनाएगी जयंती रमाएगी, भारत के सावित्री आएगी, मनाएगी जयंती रमाएगी, भारत के सावित्री आएगी, मनाएगी जयंती रमाएगी.
और म्हणाये जयंती रमाई की. की माझ्या आया बहिणींनो, की अनुकरण करू नका माधुरी ऐश्वर्याचं, तुमचा दर्जा तुझा होईल. की अनुकरण करू नका ऐश्वर्या माधुरीचं, तुमचा दर्जा तुझा होईल. अरे अनुकरण करा रमाईचं, तुमची घरोघरी पूजा होईल. की अनुकरण करा त्या रमाईचं, तुमची घरोघरी पूजा होईल. म्हणून अरे सबके खातिर आई रमाने, अरे सबके खातिर आई रमाने, बच किए कुर्बान है, बच किए कुर्बान है, बच किए कुर्बान है, कुर्बान है. रह कर भूखी प्यासी रमाई, अरे रह कर भूखी प्यासी रमाई, दिया पति विद्वान है, दिया पति विद्वान है, दिया पति विद्वान है. ये रहकर भूखी प्यासी रमाई, किया पती विद्वान है. अरे आम्ही जर का बाकी काही करू नाही शकलो, परंतु आम्ही आमच्या लेकरा बाळांना शिकवलं पाहिजे. तसा जिजाईने शिवबाला घडवलं, माता रमाईने बाबासाहेबांना घडवलं, तसं तुम्ही आपल्या लेकरांना घडवलं पाहिजे. कारण आपल्याजवळ काय पर्याय आहे? आपल्याजवळ काही पर्याय आहे का? काही पर्याय नाही शिक्षणाशिवाय. आणि बाबासाहेबांना सुद्धा माहित होतं की माझ्या या समाजाला मी जर सुद्धा कुठा जाणू शकेल ते फक्त आणि फक्त शिक्षणामुळे. म्हणून अरे सोना ना चांदी हिरे ना मोती, सोना ना चांदी हिरे ना मोती, सोना ना चांदी हिरे ना मोती, अरे सोना ना चांदी हिरे ना मोती, परवाना की वो कमाई की, परवाना की वो कमाई की. अरे भारत के सावित्री आई की, अरे भारत के सावित्री आई की. मनाए जयंती रमाई की, भारत के सावित्री आई की, मनाए जयंती रमाई की, भारत के सावित्री आई की, मनाए जयंती रमाई की, भारत के सावित्री आई की, मनाए जयंती रमाई की, भारत के सावित्री आई की, जयंती रमाई की. तसेच आजच्या या कार्यक्रमाचे व्हिडिओ स्नेहा इलमकर या युट्यूब चॅनलवरती येणार आहेत. या चॅनलवरती धम्मपद ग्रंथाबद्दल सुद्धा, धम्मपद ग्रंथाचे सुद्धा वाचन केलं जातं. म्हणून सर्वांनी या चॅनलला सुद्धा सहकार्य करावं ही सर्वांना विनंती करतो. हॅलो.
शांती दूता करुणा कराला. बाबासाहेबांचे प्रथम गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध या क्रांतीवरती सर्वप्रथम क्रांती करणारे शांती दूता करुणा कराला. शांती दूता करुणा कराला. शांती दूता करुणा कराला. शांती दूता करुणा कराला. अभिवादन इथे गौतमाला. 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 शांती दूता करुणा कराला. शांती दूता करुणा कराला. शांती शांती दूता करुणा कराला. शांती दूता करुणा कराला. अभिवादन इथे गौतमाला. अभिवादन इथे गौतमाला. अभिवादन इथे गौतमाला. हे शांती दूता करुणा कराला. कारण के गिरकर संभलना इतना आसान नहीं होता. कि गिरकर संभलना इतना आसान नहीं होता और राह बुद्ध की चलना इतना आसान नहीं होता. कि गिरकर संभलना इतना आसान नहीं होता और राह बुद्ध की चलना इतना आसान नहीं होता. अरे मैंने मारते देखा है यहाँ लोगों को, लेकिन किसी की जिंदगी बदलना इतना आसान नहीं होता. शांति दूता करुणा कराला. अभिवादन इथे गौतमाला. शांती दूता करुणा कराला. इथे गौतमाला. शांती दूता करुणा कराला. शांती दूता करुणा कराला. अभिवादन इथे गौतमाला. अभिवादन इथे गौतमाला. अभिवादन इथे गौतमाला. शांती दूता करुणा कराला. अभिवादन इथे गौतमाला. तोडल्या त्या गुलामीच्या बेड्या. तोडल्या त्या गुलामीच्या बेड्या. के अगर भीम मर्दों की तरह लड़ा न होता, कि अगर भीम मर्दों की तरह लड़ा न होता तो ये ताज तेरे कदमों में पडा न होता. बरोबर आहे का? अरे आपण हे माना सन्मानाचं जीवन कोणामुळे? त्या महामानवामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, माता रमाई, माता सावित्री यांच्या त्यागामुळे. म्हणून कि अगर भीम मर्दों की तरह लड़ा न होता तो ये ताज तेरे कदमों में पड़ा न होता. ये भारत कब का तहस नहस हो जाता मेरे यारो, अगर भीमराव चट्टान बनकर हमारे सामने खड़ा न होता. शांति दूता करुणा कराला. शांति दूता करुणा कराला. शांति दूता करुणा कराला. तोडल्या त्या गुलामीच्या बेड्या. तोडल्या त्या गुलामीच्या बेड्या. तोडल्या त्या गुलामीच्या बेड्या. अभिवादन
गुलाबीच्या बेड्या या गीताचं पहिली अंतरा सादर करतो. कारण की बाबासाहेब जर जन्म आले नसते तर तुमचं आमचं काय झालं असतं. आणि आमच्या गळ्यात गाडगा आणि पाठीला फडा होता. आम्हाला पाणी पिण्याची सुद्धा मुभा नव्हती. या वाटेनं चालायची मुभा नव्हती आणि शिक्षण घेण्याची मुभा नव्हती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि आमचं भाग्य फळास आलं. म्हणून हो न्यायासाठी तू अमुच्या झगडला, न्यायासाठी तू न्यायासाठी तू झगडला, हो न्यायासाठी तू अमुच्या झगडला, म्हणून याच इथे इतिहास घडला, म्हणून आज इथे इतिहास घडला, म्हणून आज इथे इतिहास घडला. न्यायासाठी तू आमच्या झगडला म्हणून आज इथे इतिहास घडला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म आले नसते तर आजही आमच्या गळ्यात गाडगा आणि पाठीला फडा असता. आणि आज आम्ही या ठिकाणी जे माना सन्मानाने माता सावित्री माता रमाईची जयंती साजरी करतो ते आम्ही करू शकलो नसतो. आमची अवकात होती का? आणि आमची जे काही अवकात असेल ते बाबासाहेबांमुळे. म्हणून हो न्यायासाठी तू अमुच्या झगडला, म्हणून आज इथे इतिहास घडला, म्हणून आज इथे इतिहास घडला, म्हणून आज इथे इतिहास घडला. पेटवूनी मनूच्या नीतीला, पेटवूनी मनूच्या नीतीला, हो मोठी संविधानी एक एक चढला, मोठी संविधानी एक एक चढला, मोठी संविधानी एक एक चढला. हे पेटवूनी मनुष्या नीतीला हे मोठी संविधानी एक एक चढला. आणि या देशात जेव्हापासून संविधान लागू झालं तेव्हापासून आम्हाला माना सन्मानाचं जीवन मिळालं. आणि त्याच्या आधी आम्ही कुत्र्या मांजरापेक्षा बी बदतर होतो. म्हणून पेटवूनी मनोच्या नीतीला, मोठी संविधानी एक एक चढला, मोठी संविधानी एक एक चढला, मोठी संविधानी एक एक चढला, मोठी संविधानी एक एक चढला. जागुनी लिहिले संविधान, जागुनी लिहिले संविधान, अभिवादन इथे त्या श्रमाला, 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 जागुनी लिहिले संविधान. हे तोडल्या त्या गुलाबीच्या बेड्या म्हणून वंदन इथे बा भीमाला. आम्हाला आमच्या आईने जन्म दिला. आता तुम्ही सुद्धा आया आहात, तुम्हाला सुद्धा लेकरं आहे. बाबासाहेब आपल्या समोर एक आदर्श आहे, रमाई एक आदर्श आहे, सावित्री एक आदर्श आहे. कारण माता रमाईने या 9 कोटी लेकरांचा सांभाळ केला. बाबासाहेबांनी सुद्धा आपल्या लेकराची तमा बाळगली नाही आणि तुम्हा आम्हाला हा मान सन्मान दिला.
तर एक आई जेव्हा आपल्या लेकराला जन्म देते तर ते फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या प्रती विचार करते. तिला बाकी लोकांशी देणं घेणं नसते. पण परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण 9 कोटी लेकरांचा विचार केला आणि त्यांच्यावरती आपले लेकर सुद्धा कुर्बान केले. म्हणून आईला फक्त काळजी मुलाची, आईला फक्त काळजी मुलाची, हे भीमाला चिंता कोटी जीवाची, भीमाला चिंता कोटी जीवाची, भीमाला चिंता कोटी जीवाची. आईला फक्त काळजी
बनवायात ती बनवाई होती योग्या खाने रडले जिच्यासाठी ही रमाई कशी होती दिसली कधी कसांगा कि म्हातार माई जैसी झाली कुणी कसांगा करिता कबाड कष्ट रुसली कधी कसांगा करिता कबाड कष्ट रुसली का कधी सांगा आज तुपाशी खातो पोळी आज तुपाशी खातो पोळी आज तुपाशी खातो पोळी काल दिवाळी होती जोडी आज तुपाशी खातो पोळी हो नव्हता गळाई रमाई तुझे गळाई रमाई तुझे हो सांग फेडू कसे निघू बता रमाई तुझे सांग फेडू कसे निघू बता रमाई तुझे सांग फेडू विकला ना गई मान
जगामध्ये विद्वान विद्वान जगामध्ये विद्वान विद्वान जगामध्ये विद्वान आणि घेतो आम्ही उंच भरारी घेतो आम्ही उंच भरारी कष्ट तुझे कष्ट तुझे आई रमाई तुझे सांग फेडू कसे निभूता आई रमाई तुझे सांग फेडू कसे निभूता आई रमाई तुझे सांग फेडू कसे निभूता माता रमाईला क्षयरोग झाला होता आणि माता रमाईचे 4 अपत्य वारले म्हणून जशी झाडाची फांदी तुटून पडते म्हणून मी माझ्या कल्पनेने लिहिलं तुटली फांदी जरा जरा झाली तुटली फांदी जरा जरा झाली तुटली फांदी जरा जरा झाली तुटली तुम्हाकडून आणि शिकून मोठे साहेब वाले शिकून मोठे साहेब वाले शिकून मोठे साहेब वाले शिकून मोठे साहेब वाले हाच रमाचा ध्यास हाच रमाचा बाळगमविले दुःखी मनाने बाळगमविले दुःखी मनाने बाळगमविले दुःखी मनाने झाला ना उपचार आई रमाई तुझे सांग फेडू कसे निभूता आई रमाई तुझे सांग फेडू कसे निभूता आई रमाई तुझे सांग फेडू कसे निभूता आई रमाई तुझे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो माता सावित्रीचा विजय असो माता रमाईचा विजय असो